प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागामध्ये कोळी कुटुंबामध्ये सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात। सगळ्यांचा ब्रेकफास्टची तयारी चालू असते आणि आता इकडे ब्रेकफास्ट करून सागर आता निघणार असतो आपल्या क्लिनिकला। त्याच वेळेला सावनी लपून छपून हे सगळं पाहत असते आणि मुक्ता इकडे किचनमध्ये ब्रेकफास्ट करत असताना ती विचार करते, आत्ता सागरला मी या सगळ्याबद्दल किंवा लकी या सगळ्यामध्ये आरतीसोबत लग्नाला तयार झालाय हे सध्या तरी नाही सांगत, नाहीतर सागरना वाटेल की मी सागरना विश्वासात न घेता प्रत्येक गोष्ट करत आहे। त्यामुळे सध्या तरी आधी मला सागरला विश्वासात घेऊ दे। सागरला विश्वासात घेऊन त्यांचा विश्वास जिंकल्यावरती मगच त्यांना मी सांगेन की लकी या सगळ्यामध्ये आरतीसोबत लग्नाला अगदी मनापासून तयार झालाय। असं म्हणत असताना इकडे इंद्रा सांगते, काय ग मुक्ता, तू इकडे आता सागरला सांगितलंस का सागऱ्याला की मुक्ता म्हणजे या सगळ्यामध्ये लकी आणि आरती लग्नाला तयार झाले? त्यावरती स्वाती आणि मुक्ता आता इंद्राला शांत करतात आणि मम्मी सध्या तरी आपण काही नको बोलूया, म्हणजे त्यांचा मूड काय आहे ना हे बघून मग आपण ठरवूया की त्यांना सांगायचं की नाही। यावरती इंद्रा म्हणते, मग वाट कसली बघताय, त्याचा मूड कसा आहे ते बघा आणि त्याला सांगून टाका की। इंद्रा उतावळी झालेली असते सागरला सांगायला की लकी आरतीसोबत लग्नाला मनापासून तयार आहे। त्यातच मुक्ता थोडीशी घाबरलेली असते, पण सागरच्या मनाचा अंदाज काढण्यासाठी ती सागरच्या इकडे येते आणि त्याला काहीतरी विचारायला लागते, तर सागर तिला एकदम तुटक उत्तर देतो आणि आतमध्ये निघून जातो। मुक्ता विचार करते, हा कडू कोळी किती कडू आहे, म्हणजे ह्याला मनवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ह्याला काही ऐकायचं नाहीये आणि हा तडक आतमध्ये निघून झाला। आता मी पण यांची बायको आहे, हा जितका माझ्याशी कडू वागेल ना तितकंच त्याला कसा धडा शिकवते ते बघ। असं म्हणत मुक्ता पण मनाचा निर्णय करते की सागर जर कडू वागत आहे तर त्याच्यापेक्षा दुप्पट कडू मला वागता येईल। असं म्हणत मुक्ता आता खूप मोठी युक्ती करते। सागर ज्या वेळेला ऑफिसला जाण्यासाठी निघत असतो त्यावेळेला मुक्ता ऑलरेडी आतमध्ये येते आणि सागरची कारची की ती आपल्या हातामध्ये लपवून ठेवते आणि तिथेच उभी राहते। आता इकडे सागर येतो आणि तो इकडे तिकडे कारची की शोधायला लागतो। मुक्ता म्हणते, काय चाललंय, काय हवंय तुम्हाला? असं म्हणत मुक्ता सागरची वाट पाहत असते। सागर म्हणतो, काही नाही, माझी ते की होती कारची ती कुठे गेली? यावरती मुक्ता आता काहीच बोलत नाही आणि ही कारची की तुम्ही शोधताय का? यावरती सागर म्हणतो, काय चाललंय तरी काय, काय हे लहान मुलासारखं चाललंय? यावरती मुक्ता म्हणते, लहान मुलासारखं काय आहे, म्हणजे तुम्हाला लाज वाटते का? म्हणजे इथून निघताना जर क्लिनिकमध्ये तुमच्या कारमधून तुम्ही मला सोडलं तर काही बिघडणार आहे का? सोडाल ना तुमच्या कारमधून मला? यावरती आधी सागर एकदम असा हुप्प बसलेला असतो आणि ठीक आहे सोडतो। यावरती मुक्ता म्हणते, असं नाही हसून तुम्ही मला बोललात की मी तुम्हाला तुमच्या क्लिनिकमध्ये सोडेन तर आणि तरच ही चावी देईन। त्यावरती आता मात्र चिडलेला सागरच्या कळी खुलते आणि सागर आता हसायला लागतो आणि ठीक आहे तुम्हाला क्लिनिकमध्ये सोडतो, चला निघा, मला उशीर होतोय। असं म्हटल्यावरती मुक्ता त्याला कारची की देते आणि दोघं जण जाण्यासाठी निघणार, पण तितक्या तिकडे मुक्ताला इकडे आता आशयचा कॉल येतो आणि मुक्ता म्हणते, हॅलो हां आशय बोल ना। असं म्हणत मुक्ताने आशयचं नाव घेतल्यावरती पुन्हा एकदा सागरची तिरडी कुठते आणि सागर चिडतो आणि चिडलेला सागर इकडे मुक्ताला 2 मिनिटापूर्वी बोललेला असतो की मी तुला क्लिनिकमध्ये घेऊन जाईन। तो सागर मुक्ताला काहीही न बोलता तसाच तिकडून निघून जातो, कारण त्याच्या रागाचा पारा चढलेला असतो। मुक्ता आशयसोबत फोनवरती बोलत असते। बोलता बोलता मुक्ता आता फोन ठेवते आणि विचार करते, काय आहे हे सगळं, म्हणजे सागर इतके का चिडलेले आहेत, काय ह्यांना झाले तरी काय, इतका मूड त्यांचा ऑफ का असतो? नाही मलाच काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे या सगळ्यामध्ये सागरचा मूड ऑफ का आहे हे सगळ्यात पहिले मला जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरच मग सागरला या सगळ्यामध्ये जे काही गोष्टी घडल्यात त्या मी सांगू शकते, म्हणजे आता लकी आणि आता आरतीच्या लग्नाबद्दल। इकडे आता सावनी हॉलमध्ये असते आणि ती विचार करत असते, बरं झालं सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये एकी कधी होतच नाहीये, म्हणजे या सगळ्यामध्ये दोघांमध्ये कधीही एकी होऊ नये हेच सगळं मला हवं आहे आणि हे होण्यासाठी माझ्या हातामध्ये एक मोहरा सापडलेला आहे, तो म्हणजे लकी। लकी तू जो मूर्खपणा केलेला आहेस ना तो मूर्खपणा माझ्या असा पथ्थी पडलाय ना की या सगळ्यामध्ये मुक्ता आणि सागर या दोघांना अशा पद्धतीने मी आता वेगळं करणार आहे ना आणि मग
मग सिंपतीचा गेम खेळत मी या घरावरती राज्य करणार आहे असं म्हणत इकडे आता तिच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी घाणेरडे प्लॅन चालू असतात की या भांडणामुळे सागर आणि मुक्ताला कायमचं लांब करायचं, या दोघांना कायमचं लांब केलं की या घरावरती जे संकट येईल त्या संकटात आपण किती या लोकांची मदत करतोय, आपण या लोकांना कसं हे करतोय, हे सगळं करून या कोळी कुटुंबाचा आत्मविश्वास जिंकायचा, या कोळी कुटुंबाचा विश्वास जिंकायचा असा तिचा प्लॅन असतो। आणि आता तिचा प्लॅन एकदम फ्लॉप करायला नियतीने खूप जबरदस्त डाव खेळलेला असतो। इकडे जोपर्यंत ती आता वाट पाहत असते ते म्हणजे म्हशेळकर वकिलांनी केस टाकून पोलीस लकीला अरेस्ट करायला येण्याची, पण इकडे घडतं वेगळंच। इकडे आता आरतीला डॉक्टरांचा कॉल येतो। आरतीला कॉल येतो की तुमच्या आईची तब्येत बिघडलेली आहे, लवकरात लवकर उपचार सुरू नाही केले तर तुमची आई कोमामध्ये जाऊ शकते। आता मात्र इकडे आरतीला रडूच कोसळतं। नाही, माझ्या आईला काहीही व्हायला नको आहे, तुम्ही योग्य तो तिच्यावरती उपचार करा असं म्हणत ती आता हमसाहुमशी रडायला लागते। त्यावरती डॉक्टर सांगतात, हे बघा, लवकरात लवकर काय करायचं तो निर्णय तुम्ही घ्या, तुम्ही लवकरात लवकर हे पैसे भरले तरच तुमच्या आईचा उपचार चालू होईल। यावरती आता इकडे आरती सांगते, हे बघा, तुम्ही उपचार थांबवू नका, उपचार थांबवल्यामुळे जर माझ्या आईची तब्येत काही बिघडली तर मात्र मी काहीच करू शकत नाहीये, पण तिच्याकडे पैसे नसल्यामुळे किंवा तिच्याकडे व्यवस्थित प्रकारची ओळख नसल्यामुळे आता मात्र या सगळ्यामध्ये आरतीला काहीच करता येत नसतं आणि काही तिला बोलता पण येत नसतं। त्याच वेळेला अचानकपणे तिच्या मदतीला धावून येते ती म्हणजे मुक्ता तिच्या मदतीला धावून येते आणि काय झालं आरती, तू इतकी अस्वस्थ का आहेस असं तिला म्हणते। त्यावरती आत्तापर्यंत नको तो विचार करणारी आरती मुक्ता आल्यावरती तिचा बांध फुटतो आणि ती हमसाहुमशी रडायला लागते। त्यावरती मुक्ता म्हणते, काय झालंय आरती, तू का अस्वस्थ आहेस? यावरती आरती म्हणते, डॉक्टरांचा फोन आला होता, आईची ट्रीटमेंट थांबवलेली आहे, आईला योग्य ती ट्रीटमेंट नाही मिळत आहे आणि ही योग्य ती ट्रीटमेंट नाही मिळाली तर आईची तब्येत डाऊन होईल, काय करू मी माझ्या आईशिवाय नाही जगू शकत, मुक्ता मॅडम तुम्हीच सांगा काय करू असं म्हणत आरती रडायला लागते आणि मुक्ता तिला आपल्या जवळ घेते आणि आरती, तू कोणत्याही प्रकारे तास करून घेऊ नकोस, मी बघते काय करायचं ते असं म्हणत आपली ओळख मनाला लावत मुक्ता डॉक्टरांना कॉल करते आणि कोणत्याही प्रकारे आरतीच्या आईची ट्रीटमेंट बंद नाही झाली पाहिजे हे ती सांगते। आणि त्यानंतर मग मात्र लगेचच सूत्र हल्ली जातात। मुक्ताच्या ओळखीमुळे डॉक्टर आता ताबडतोब ॲक्टिव्ह होतात आणि आता या सगळ्यामध्ये आरतीच्या आईची ट्रीटमेंट सुरू होते आणि आरतीला लगेच कॉल सुद्धा येतो। इकडे आता आरती खूप खुश होते कारण मुक्ताच्या एका फोनवरती तिच्या आईची थांबलेली ट्रीटमेंट पुन्हा सुरू होऊन तिची आई आता बरी होणार असते। त्यामुळे आरती खूप खुश होते आणि तिला आपल्या चुकीचं रिलायझेशन होतं। तोपर्यंत इकडे सावनी विचार करत असते, काय घडलं असेल, म्हशेळकर वकिलांनी केस नसेल का अजून टाकली, त्यांनी जर का आत्तापर्यंत ही केस टाकली असती तर या घरामध्ये आत्तापर्यंत इकडे पोलीस यायला हवे होते, तमाशे व्हायला हवे होते, कोळी कुटुंबाची बदनामी व्हायला हवी होती, लकीला पकडायला पोलीस आले की झालं, बदनामी तर झालीच असती ना, असा विचार करत ती आता म्हशेळकर वकील आणि आता पोलिसांची वाट पाहत आता उंबरठ्यात थांबलेली असताना तिच्या मैत्रिणीचा तिला कॉल येतो आणि सावनी, तू जो नेकलेस मला म्हणाली होतीस ना, तो नेकलेसची ऑर्डर आलेली आहे, तू येतेस ना तो घ्यायला? यावरती सावनी म्हणते, हो मी तो नेकलेस घ्यायला येते। आणि फ्लॅशबॅकमध्ये सावनीला आता सगळं आठवतं। काही दिवसापूर्वी हीच तिची मैत्रीण तिला भेटलेली असते आणि त्याच मैत्रिणीने 7 ते 8 लाखाचा डायमंडचा नेकलेस मागवलेला असतो आणि ती तो नेकलेस इकडे आता सावनीला दाखवत असते। सावनीला ज्या वेळेला ती नेकलेस दाखवत असते त्यावेळेला सावनीला ती म्हणते, किती छान नेकलेस। सावनी म्हणते, हो ग, मला पण खूप आवडला। त्यावरती ती मैत्रीण म्हणते, एक काम करू का, 7 ते 8 लाखाला आहे, तुझ्यासाठी 7 ते 8 लाख किती मोठी किंमत आहे, तुझ्यासाठी पण ऑर्डर करू का? आता हर्षकडे असताना सावनी वारेमाप खर्च करायची, त्यामुळे मैत्रिणीने असं म्हटल्यावरती आता जर आपण नाही म्हटलो तर या सगळ्यामध्ये आपल्याकडे काहीच नाही असं मैत्रिणीला वाटेल, म्हणून फुशारक्या मारत सावनी म्हणते, कर की ऑर्डर असं म्हणत ती आता मैत्रिणीला ऑर्डर करायला लागते 7 ते 8 लाखाचा नेकलेस। मग मैत्रीण 7 ते 8 लाखाचा नेकलेस ऑर्डर करते आणि इकडे सावनी आता गडबडते। फोन आल्यानंतर सावनी विचार करते, अरे बापरे, मी हिला मोठ्या टेचात तर म्हटलं होतं,
की तू नेकलेस ऑर्डर कर, कारण माझं पितळ उघडं पडायला नको. सध्या माझ्याकडे म्हणजे मी आता एकदम कंगाल आहे, माझ्याकडे आता पैसे नाही आहेत हे कुणाला कळायला नको, म्हणून जरी मी हे बोलले असले तरी पैशाचं सोंग कसं आणू. आत्ताच्या घडीला 7 ते 8 लाख रुपये आणणं म्हणजे माझ्यासाठी अशक्य गोष्ट आहे. आता हिला मी ऑर्डर तर कर म्हटलंय, मग काय करू असा सावनी विचार करते. 7 ते 8 लाख रुपये कुठून आणू असा सावनी विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता आरतीला फोन येतो की तिच्या आईची ट्रीटमेंट पुन्हा पूर्ववत चालू झालेली आहे आणि आई आता योग्य त्या ट्रॅकवरती आहे. मग आता आरतीला रडू कोसळतं आणि मुक्ता मॅडम, मी तुम्हाला सांगू का, खरं सांगू तर तुमचे जितके आभार मानावे तितके थोडे आहेत. खरंच तुम्ही दरवेळेला, म्हणजे आत्ताच नाही तर दरवेळेला माझ्या मदतीला धावून आलात, त्यासाठी तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं म्हणत आरती आता इकडे मुक्ताचे आभार मानते. मुक्ता सांगते, हे बघ, ही गोष्ट झाली तुझ्या आईची, पण तुला तुझ्या आयुष्याचा सुद्धा आता विचार करायला पाहिजे ना. म्हणजे हे बघ, मी तुला कोणत्याही गोष्टीचा फोर्स करते, तुला केस मागे घ्यायला सांगते, असं तुझ्या मनामध्ये विचारसुद्धा आणू देऊ नकोस. तुला मी काहीही सांगत नाही आहे, तुला मी इतकंच गोष्ट सांगते की तू या सगळ्यामध्ये तुझ्या बाळाचा, तुझ्या भवितव्याचा विचार कर. आणि मी लकीशी बोललेले आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही आहे की लकी स्वतःहून तुझ्याशी लग्नाला तयार झाला आहे. त्याने मला सांगितले की त्याला पश्चाताप झाला आहे. इतकंच नाही तर तो स्वतःहून मनाहून हे लग्न करायला तयार आहे, पण तरीसुद्धा शेवटचा निर्णय तुझा असणार आहे. लकी तयार झालाय किंवा मी तुला समजवते म्हणून तू लगेच केस मागे घेऊन लकीसोबत लग्नाला तयार हो असा याचा अर्थच होत नाही आहे. तू स्वतःचा वेळ घे, स्वतःचा विचार कर, स्वतःसाठी काय योग्य आहे हे ठरव आणि त्यानंतरच मग तो निर्णय घे. मी तुला कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही, तुला कोणत्याही प्रकारे मी फोर्ससुद्धा करणार नाही असं म्हणत मुक्ता आता इकडे समजवत असते. आणि आता तू तुझा निर्णय घ्यायला समर्थ आहेस, जो काही निर्णय असेल तो तुझा आहे, वेळ घे आणि विचार कर. पण जे काही घडलंय ते असं घडलंय असं म्हणत ती आता फ्लॅशबॅकमध्ये जात लकी आणि तिचा जो संवाद झालेला असतो, ज्याच्यामध्ये लकी सांगितत असतो की माझं खरंच चुकलं मैनी, त्यावेळेला मी कासा बहकत गेलो हे मलाच कळलं नाही आणि त्यानंतर ही जबाबदारी घ्यायला मी नकार दिला, ही माझी दुसरी मोठी चूक ठरली. पण या सगळ्यामध्ये आत्ता मला माझी चूक समजलेली आहे आणि आरतीसोबत लग्नाला मी अगदी मनापासून तयार आहे आणि माझ्या बाळाची जबाबदारी घ्यायला सुद्धा मनापासून तयार आहे. हे लकीचं वाक्य आता मुक्ता ज्या वेळेला आरतीला सांगते, आरतीला सुद्धा भरून येतं आणि त्यावरती मुक्ता म्हणते, पण म्हणून तू स्वतःचा निर्णय माझ्या बोलण्याखातर बदलू नकोस, तू वेळ घे असं म्हणत मुक्ता आरतीला विचार करण्यासाठी वेळ देते. आरती थोडा वेळ शांत बसते आणि आता ती विचार करते की मुक्ता मॅडम कधीही आत्तापर्यंत माझ्याशी वाईट वागल्या नाहीत, माझ्या वाईटाचा विचार केला नाही, आत्ता तरी त्या माझ्या वाईटाचा विचार का करतील. नाही, मुक्ता मॅडम जे बोलतायत ते मला समजून घेतलंच पाहिजे आणि त्यांच्या विनंतीला मान दिलाच पाहिजे. आणि त्यानंतर लकी म्हणते, मुक्ता मॅडम मी या लग्नाला तयार आहे, कारण मला खात्री आहे ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी माझ्यावरती काहीही अन्याय होणार नाही, त्यामुळे मी सुद्धा लकीप्रमाणेच मनापासून या लग्नाला तयार आहे. आता मुक्ताला जग जिंकल्याचा आनंद जातो. यासाठीचं केला होता अट्टाहास अशी तिची सिच्युएशन असते. घरामधलं वातावरण याच कारणामुळे बिघडलेलं असतं की आता लकीला पकडायला या सगळ्यामध्ये पोलीस येतील आणि काय होईल आणि काय नाही या सगळ्यामुळे घरातले खूप डिस्टर्ब असतात. आता फायनली लकीने तयारी दाखवले, इकडे आरतीने तयारी दाखवले. मुक्ता स्वामींचे आभार मानते आणि दरवेळेला स्वामी तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहता असं म्हणत ती आता आरतीला सांगते, तू काळजी करू नकोस, सगळं काही जे पॉझिटिव्ह आहे ना तेच होणार आहे असं म्हणत मुक्ता तिकडून घरी यायला निघते. तोपर्यंत सावनी विचार करत असते, काय घडलं असेल, पोलीस का नाही आले, काय झालं असेल, काही वेगळं घडलं असेल का, त्यावेळेला या आरतीने माघार घेतली असेल का. नाही, असं काही आरती करणं शक्य नाही आहे. या सगळ्याची अपडेट मला घ्यायलाच पाहिजे, पण मग या सगळ्याची अपडेट कोण देणार, या सगळ्यामध्ये कोण मला सत्य सांगणार, काहीच कळत नाही आहे. म्हशेळकरांना फोन करू का, नको, म्हशेळकरांना फोन करण्यापेक्षा मी आरतीला कॉल करते. आरतीला कॉल केला तर कदाचित या सगळ्यामध्ये जे काही खरं आहे ते मला समजेल असं म्हणत इकडे आता ती आरतीला कॉल करते. आरतीला कॉल केल्यावरती ती म्हणते, काय ग आरती,
कशी आहे तब्येत म्हणजे डायरेक्ट मुद्द्याला हात न घालता आडून तिच्याकडून सगळी माहिती काढून घेण्याचा तिचा आता हेतू असतो। त्यावरती आरती म्हणते हो माझी तब्येत ठीक आहे। त्यावरती मग मात्र सावनी म्हणते काय ग मुक्ता तिकडे आली होती का? यावरती आरती सांगते हो मुक्ता मॅम इकडे आल्या होत्या। यावरती मग मात्र आता इकडे लगेचच इकडे सावनी म्हणते म्हणजे तिने तुला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न केला असेल ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव आरती, या सगळ्यामध्ये तू मॅन्युपुलेट होऊ नकोस बरं का। म्हणजे ती मुक्ता फक्त आणि फक्त स्वार्थी आहे, या घराच्या भल्यासाठी तुला मॅन्युपुलेट करेल। यावरती आरती म्हणते नाही म्हणजे मी न मुक्ता मॅडमचं म्हणणं ऐकलेलं आहे। मी न म्हशळकरांना कॉल केला होता। म्हशळकरांना कॉल करून मी या सगळ्यामध्ये ही केस मागे घेतलेली आहे। ॲक्च्युली आरतीने सावनीचा फोन येण्याआधीच म्हशळकरांना फोन करत मला लकीबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आहे आणि तुम्ही नोटीस पाठवलेत, पण आत्ता पोलिसांना पुन्हा नोटीस पाठवू नका आणि लकीला अरेस्ट करायला लावू नका, हे सगळं आता इकडे आरतीने म्हशळकरांना सांगून आपली केस मागे घेतल्यानंतर सावनीचा कॉल आलेला असतो। त्यामुळे आता सावनीला काही करता पण येत नसतं, केस ऑलरेडी मागे गेलेली असते आणि हेच आरती सावनीला सांगत असते की मी म्हशळकरांना फोन करून केस मागे घेतले। सावनी म्हणते आउट ऑफ आहेस का तू? या सगळ्यामध्ये डोकं फिरलंय का तुझं? अगं तुला मी काय सांगते तू काय ऐकतेस? या सगळ्यामध्ये तुला चांगला चान्स होता ना स्वतःचा आत्मसन्मान जपण्याचा, मग तू असं का वागलीस मूर्खासारखं? त्या मुक्ताच्या बोलण्यात येऊन केस का मागे घेतलीस? यावरती आरती म्हणते मी खूप विचार केला। आत्तापर्यंत मुक्ता मॅडमचं माझ्यासोबतचं वागणं, आत्तापर्यंत मुक्ता मॅडमनी ज्या पद्धतीने मला समजून घेतलं, प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभे राहिल्या, त्या माझ्या भल्याचाच विचार करतील। त्या कधीही माझ्या विरुद्ध कोणतंही कारस्थान करणार नाहीत किंवा मला त्रास होईल असं काही करणार नाहीत, ही मला खात्री आहे। आणि म्हणून ज्या घरामध्ये मुक्ता मॅडम आहेत त्या घरामध्ये माझ्यावरती अन्याय कसा होणार? म्हणून जिथे मुक्ता मॅडम राहतात त्या घरात लग्न करून मी येण्याचा निर्णय घेतलाय आणि माझा हा निर्णय फायनल आहे। माझा हा निर्णय कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलणार नाही, असं म्हणत आरतीने सावनीला एक प्रकारे इशारा दिलेला असतो की काहीही झालं तरी माझा निर्णय मी बदलणार नाही आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तर बिलकुल पडूच नका, असं म्हणत एक प्रकारे इकडे आता आरतीने बरोबर डाव साधत मुक्ताच्या बाजूने उभी राहत आता स्वतःचं भलं करण्याचा विचार केलेला असतो आणि सावनीचा पूर्णपणे पचकाच होतो। सावनी चिडते आणि तिला समजवण्याचा कितीही प्रयत्न करत असली तरी आता इकडे ऐकायला तयार नसते ती म्हणजे आरती आणि ती फोन ठेवून देते। सावनी विचार करते काय मूर्ख आहे, आत्तापर्यंत जे काही मी सगळं घडवून आणलं होतं ते या आरतीने एका मिनिटात फ्लॉप केले, काय म्हणू हिला? आरती फोन ठेवते आणि आता इकडे सावनी पॅनिक होते। हे सगळं घडवून आणलेल्या गोष्टी या आरतीने अशा एका क्षणात बिघडवून टाकल्या। काय करू आता ह्या कोळी कुटुंबाला उद्ध्वस्त करायला काय करू असा विचार ती करत असते। तोपर्यंत इकडे आता मुक्ता किचनमध्ये असते आणि सावनी वाट पाहत असते की कसं काय ह्या गोष्टी घडणार। हे सगळं चालू असताना ती विचार करते नाही काहीही झालं तरी मला हार मानून चालणार नाही, काहीतरी वेगळा डाव खेळून या कोळी कुटुंबाला अडकवायला पाहिजे। तोपर्यंत इकडे आता इंद्रा फोनवरती बोलत असते आणि नाही ग हल्ली माझे गुडघे जाम दुखतात त्यामुळे मी हल्ली खाली येत नाहीये, पण ना मला काय मच्छी वगैरे हवं असेल तर तू पाठवून देत जा, आज मला करली हवे बरं का, छानपैकी साफ करून करली वगैरे दे, मला काय खाली नाही ग येवत, असं म्हणत इंदिरा इकडे फोनवरतीच मच्छीची ऑर्डर देत असते आणि त्याच वेळेला तिकडे स्वाती धावत पळत येते आणि मम्मी बघ तरी काय झालं। यावरती दोघी जणी म्हणजे आता मुक्ता आणि इंदिरा दोघी पॅनिक होतात। काय झालं स्वातीताई काय झालं? त्यावरती इंदिरा म्हणते स्वाती अगं काय झालं, वाघमागं लागल्यासारखं धावत कशाला आलीस तू? यावरती स्वाती म्हणते अगं एका न्यूज चॅनलवरती कसली बातमी आले ते बघ बरं। यावरती मग मात्र मुक्ता म्हणते अहो कसली बातमी आहे? इंदिरा म्हणते काय झालं? त्यावरती स्वाती काही बोलत नाही, डायरेक्ट त्या न्यूजवरती चालू असलेली बातमी दाखवते। त्या न्यूजवरती बातमी सांगत असतात की प्रख्यात बिझनेसमॅन सागर कोळी यांना एशियाज बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळणार होता, पण हा अवॉर्ड अचानकपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे। याचं कारण त्यांचा भाऊ हा लकी, या लकीने त्यांच्याच वहिनीच्या क्लिनिकमध्ये काम करणारी आरती नावाच्या मुलीला फसवलं आणि फसवून मग मात्र या सगळ्यामध्ये तिच्याबद्दलची कोणतीही जबाबदारी घेण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे आणि या नकारामुळे आता मात्र
सागर कोळी यांच्या इमेजला धक्का लागलाय आणि हे सगळं असं घडल्यामुळे त्यांचा अवॉर्ड कॅन्सल होण्याची शक्यता आहे असं म्हटल्यावरती आता इंद्रा म्हणते काय ग, असा अवॉर्ड कोण कॅन्सल करतं? मुक्ता म्हणते नाही असं काही होणार नाहीये, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी या सगळ्यामध्ये सागरचा अवॉर्ड बिलकुल कॅन्सल होऊ देणार नाही, तुम्ही चिंता करू नका, मी ताबडतोब फोन करते असं म्हणत ती आता आशयला या सगळ्याची अपडेट घेण्यासाठी कॉल करते आणि त्याच वेळेला आशयला ती सांगते, अरे एका न्यूज चॅनलवरती न्यूज झळकते, तू पाहिलीस का? आशय म्हणतो कसली न्यूज? नाही, माझ्या कानावरती काही अशी न्यूज आलेली नाहीये. यावरती मुक्ता म्हणते एक रँडम कोणता तरी न्यूज चॅनल आहे, तो सांगत आहे की सागर कोळी यांचा अवॉर्ड कॅन्सल झालाय आणि त्यांच्या भावामुळे, त्यांच्या भावांनी एका मुलीला फसवले किंवा तिच्याशी लग्नाला नकार दिलाय, त्या कारणास्तव सागर कोळी यांचा अवॉर्ड कॅन्सल होणार आहे. यावरती आशय म्हणतो ज्या गोष्टीची आपल्याला भीती होती ना तीच गोष्ट घडलेली आहे, काहीच कळत नाहीये की काय करायचं. मी तुला ऑलरेडी सांगितलं होतं ना की या गोष्टी अशा घडणार असतील, म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र मीडियापर्यंत इकडे आता या गोष्टी कळलेल्या आहेत, त्यामुळे या गोष्टींचा इश्यू तर होणारच आहे. ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले, काय करायचं काहीच कळत नाही. मुक्ता म्हणते पण अशा कशा पद्धतीने ते अवॉर्ड कॅन्सल करू शकतात? यावरती आशय म्हणतो काहीही करू शकतात, कारण हे अवॉर्ड देणारी ही जी पार्टी आहे ना ही जरा जास्त सेन्सिटिव्ह आहे, त्यांना आपला अवॉर्ड योग्य त्या व्यक्तीला जावा यासाठी त्यांचा अट्टाहास असतो आणि त्याच अट्टाहासापोटी त्यांनी आता ही बातमी लीक झाल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये हा अवॉर्ड कॅन्सल करायचं ठरवलं असेल. पण तू काळजी करू नकोस मुक्ता, काय खरं आहे काय खोटं आहे, याच्यामध्ये किती तथ्य आहे हे सगळं मी आता जाणून घेतो आणि तुला कॉल करतो. मुक्ता म्हणते हो आशय, तू मला कॉल करून सगळ्या अपडेट्स दे असं म्हणत मुक्ता आता फोन ठेवते. पण इकडे आता आशयने बरोबर जुगाड फिरवत सागरलाच आता इकडे अवॉर्ड मिळणार याची सोय केलेली असते आणि कोणत्याही प्रकारे अवॉर्ड काही कॅन्सल झालेला नसतो. अवॉर्ड कॅन्सल न होता इकडे आता सागरच्याच बाजूने निकाल लागतो आणि अवॉर्ड सागरलाच मिळतो. फायनली सागरला अवॉर्ड दिला जातो आणि तो अवॉर्ड घेऊन सागर आता आपल्या घरी येतो. सगळेजण घरातले खूप खुश असतात, इंद्रा, स्वाती आणि सगळे खुश असतात आणि आता सागर अवॉर्ड घेऊन येतो आणि सागर म्हणतो खरं तर हा अवॉर्ड मला त्या व्यक्तीला डेडिकेट करायचा होता ज्या व्यक्तीचं माझ्या आयुष्यातलं स्थान खूप महत्त्वाचं आहे. पण मला जरी त्या व्यक्तीचं स्थान माझ्या आयुष्यात महत्त्वाचं वाटलं असलं तरी त्या व्यक्तीला माझ्याबद्दल काही असं वाटतंय असं मला वाटत नाही आहे, कारण त्या व्यक्तीला माझ्यासाठी वेळच नाही आहे. माझ्यासाठी वेळ न काढता ती व्यक्ती मस्तपैकी शॉपिंग करते इतर कोणासोबत, त्यामुळे आता हे अवॉर्ड कुणाला द्यायचं काय द्यायचं मला आता काही इच्छा नाही असं म्हणत चिडलेला सागर तो अवॉर्ड तिथेच आता टेबलवरती ठेवतो आणि निघून जातो. मुक्ताला कळत नाही नक्की सागरला झालंय काय, तिकडे आशय पण असतो. त्यावेळेला सावनी म्हणते काय चाललंय काय, हल्ली तुमच्यातल्या गोष्टी आता एकदम वेगळ्याच पद्धतीने बदलायला लागलेल्या आहेत.